अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी 7 वाजताचे सुमारास उघडकीस आली। आशा राहुल धुळे तायडे, वय 38 वर्ष, राहणार गुरुकृपा कॉलनी, वडाळी, अमरावती असे मृत पोलीस महिलेचे नाव आहे। ही हत्या असावी असा संशय व्यक्त होत आहे। आशा यांचे पती राहुल धुळे हे राज्य राखीव पोलीस दल क्रमांक 9 मध्ये शिपाई या पदावर कार्यरत आहेत। गेल्या 13 तारखेपासून आशा या रजेवर होत्या। त्यांना 14 वर्षांचा एक मुलगा आणि 7 वर्षांची एक मुलगी आहे। शुक्रवारी सायंकाळी 6 वाजताचे सुमारास त्या घरात एकट्या होत्या। पती, मुलगी व मुलगा बाहेर होते। मुलगा सायंकाळी 6 वाजता घरात जात असताना त्यांच्या घरातून 2 व्यक्ती बाहेर येत असल्याचे त्याला दिसून आले। यानंतर त्याने घरात प्रवेश केला असता त्याची आई बिछाण्यावर बेशुद्ध अवस्थेत पडली होती। त्याने आईला उठविण्याचा प्रयत्न केला, परंतु आईने प्रतिसाद दिला नाही। घाबरलेल्या मुलाने तत्काळ वडिलांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रोशन शिरसाट व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त गणेश शिंदे व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली। मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला। महिलेच्या गळ्यावर व्रण असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे। या घटनेमुळे गुरुकृपा कॉलनीसह शहरात मोठी खळबळ उडाली आहे।